दरम्यान महाराष्ट्रातल्या पहिल्या टप्प्यातील 5 मतदारसंघातील लढतीचं चित्र जवळपास स्पष्ट झालंय। भाजप विरुद्ध काँग्रेस अशा लढती आहेत। नागपुरात चमत्कार होईल असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केलाय। पहिल्या टप्प्यात काँग्रेस विरुद्ध भाजप सामना। भाजपशी काँग्रेस उमेदवार थेट भिडणार। नागपूर आणि चंद्रपुरात बिग फाईट। महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातल्या लढतींचं चित्र स्पष्ट झालंय। पूर्व विदर्भातल्या 5 मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना होणार आहे। पहिल्या टप्प्यातच नितीन गडकरी आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात मतदान होणार असल्यानं संपूर्ण महाराष्ट्राचं पहिल्या टप्प्यातल्या मतदानावर लक्ष असेल। नागपुरात भाजपचे नितीन गडकरींशी काँग्रेसच्या विकास ठाकरेंचा सामना असेल। रामटेकमध्ये काँग्रेसच्या रश्मी बर्वेंविरोधात शिवसेनेचे राजू पारवेंना उमेदवारी देण्याची शक्यता आहे। भंडारा गोंदियात काँग्रेसचे प्रशांत पडोळेंविरोधात भाजपचे खासदार सुनील मेंढे रिंगणात आहेत। चंद्रपुरात भाजपचे सुधीर मुनगंटीवारांविरोधात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर रिंगणात उतरल्यात। गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे नामदेव किरसान हे भाजपचे खासदार अशोक नेतेंना टक्कर देतील। पहिल्या टप्प्यातच लक्षवेधी लढती असल्यानं भाजप उत्साहित आहे। इथनं होणारी सुरुवात ही निश्चित फलदायी राहणार आहे। दोन्ही जागी चंद्रपूरला सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि गडचिरोलीला अशोकराव नेते हे प्रचंड मताने निवडून येणार आहेत। त्यामुळे आमच्या विजयाची मुहूर्तमेढ आम्ही हे 2 फॉर्म भरून आज केलेली आहे। नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला नसून काँग्रेसच्या विचारांचा मतदारसंघ असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय। यावेळी नागपुरात चमत्कार होईल या आशेवर काँग्रेस नेते आहेत। हे काँग्रेसच्या विचाराचं शहर नेहमी राहिलेलं आहे आणि आता जेव्हा विचाराची लढाई सुरू झालेली आहे तर इथं काँग्रेसचाच विजय, महाविकास आघाडीचाच विजय झाल्याशिवाय राहणार नाही असं चित्र आज आपण पाहतो आहे। यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर कोणताही गोंधळ दिसत नाही। यावेळी काँग्रेस एक दिलानं निवडणुकीत उतरली तर पहिला टप्पा काँग्रेससाठी फलदायी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही। चंद्रपूरहून अनिल ठाकरेसह ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।